आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेत नातेसंबंधांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. कुटुंबाच्या संमतीने झालेले लग्न असो किंवा प्रेमविवाह, दोन्ही प्रकरणात आता विवाहबाह्य संबंधाची संख्या वाढताना दिसत आहे. अशा संबंधांचा पर्दाफाश झाल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद, तणाव आणि अविश्वास निर्माण होतो. अनेकदा मुलाबाळांचा विचार न करता नातं घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पूर्वी विवाहबाह्य संबंधाची जास्त तर प्रकरणे ही दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऐकायला मिळायची. पण ही समस्या आता केवळ मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता आता छोट्या शहरांमध्येही गंभीर स्वरूप धारण करत आहेत. विवाहबाह्य संबंध वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. पुरुषांना बाहेरील नात्याची गरज का वाटते? महिलांना दुसऱ्या पुरुषाकडे ओढ का निर्माण होते? यामागे आर्थिक, भावनिक आणि शारीरिक अशा विविध गरजांचा अभाव असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या संबंधामुळे केवळ कुटुंब संस्था हादरते असे नाही, तर गंभीर गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत आहे. पती पत्नीची हत्या, तिसऱ्या व्यक्तीचा जीव घेणे, मुलांवर अत्याचार, मारहाण यांसारख्या धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. या व्हिडिओत आपण छोट्या शहरातही विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण का वाढत आहे याची कारणं पाहणार आहोत. तर मंडळी, पहिलं कारण असं की पूर्वी महिला पुरुषांमधील संपर्काची साधने मर्यादित होती. संवादासाठी चिठ्ठ्या, निरोप किंवा मध्यस्थांचा आधार घ्यावा लागत असे. आज मात्र मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल ॲप्समुळे क्षणार्धात संपर्क साधता येतो. यामुळे महिला पुरुष अधिक जवळ आले असून भावनिक देवाणघेवाण सहज सुरू होते. यासोबतच भेटीसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा देखील वाढल्या आहेत. रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स आत्ता केवळ महानगरातच नाही, तर छोट्या शहरातही सहज उपलब्ध आहेत. गोपनीयता मिळत असल्यामुळे भेटीगाठी अधिक बिनधास्त झाल्या आहेत. या सगळ्याची सुरुवात बहुतेक वेळा घरातूनच होते. पती पत्नीच्या नात्यातील संवादाचा अभाव, वेळ न देणे आणि गरजा पूर्ण न होणे ही मुख्य कारणे आहेत. आर्थिक ताण, भावनिक दुर्लक्ष किंवा शारीरिक असमाधान यामुळेही पुरुष किंवा महिला बाहेर पर्याय शोधू लागतात. विशेषतः भावनिक आधाराची गरज ही एक मोठी भूक आहे. अनेकदा महिला भावनिक नात्याचा अधिक शोध घेतात आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो. पुढे हे नाते शारीरिक संबंधापर्यंत पोहोचते. एकटेपणा ही विवाहबाह्य संबंधांना कारणीभूत ठरत आहे. नोकरी, व्यवसाय, अनेक जण घरापासून दूर राहतात. कामाच्या ठिकाणी सहकारी जवळचे वाटू लागतात. संवाद वाढतो, आधार मिळतो आणि हळूहळू नातं मर्यादा ओलांडतं. एकमेकांना वेळ न दिल्यामुळे निर्माण होणारा एकटेपणा भरून काढण्यासाठी पती किंवा पत्नी बाहेरील नात्याकडे वळतात. एकूणच तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली, संवादाचा अभाव आणि भावनिक गरजांकडे दुर्लक्ष यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते. या समस्येवर उपाय शोधायचा नसेल तर नात्यामध्ये संवाद, विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. मला विवाहबाह्य संबंधाची संख्या वाढण्यामागे आणखी कोणती कारणे वाटतात? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.